नमस्कार मंडळी. तर काल इथे मोठा पाऊस झाला आणि इथे बघा काय अवस्था आहे. आमच्या मावशीही भिजल्या आहेत आणि घरात पाणी शिरलं हे मला माहीतच नव्हते. कपड्याच्या खाली पाणी गेलं. येऊ नको सटकून. कपाटाच्या खाली नाही जायला पाहिजे. गेलंय खाली बघ. काढले मी कस्तरी खाली. अय शपथ पाणी आहे ग. काय बघ मागासपासून येडाकत भरते रे. इथून बघ, इथून कचरा निघालाय घाण. स्पष्ट पाण्याची धार लागली ग इथे. कसं ते हे झालं वेगळी सटकते ते वेगळं मध्येच. थांब 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 याने घसरतच थांब जरा. खालीच बसते माझ्यापासून. तर तुम्ही इथे बघू शकता. हे बघा पाण्याची धार लागली आहे खिडकीच्या खाली जी फरशी लावलेली आहे त्याच्यामधून. ॲक्च्युली हे नवीन बिल्डिंग आहे, नवीन फ्लॅट आहे, याआधी कोणी राहिलेलं नाही आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम आम्ही फेस केला आहे. म्हणजे असं काही असतं हे मला माहीतच नव्हतं. आणि मी कपडे टाकून ठेवले ते मला माहीत होतं थोडंसं पाणी येतं, पण इतकं पाणी येतं की जे लाकडी वस्तूंपर्यंत पोचेल ह्याचा काय अंदाज नव्हता. इथे बेडरूममध्ये पण बेडपर्यंत पाणी पोचत होतं आणि दीप्तीने सांगितल्यामुळे बरं झालं, मी अलर्ट झाली आणि पटापट पुसून घेतलं. हे बघा स्पष्ट पाण्याची धारच लागलेली आहे. आणि हा व्हिडिओ मी ओनरसाठी करत आहे, त्याला पाठवायचा आहे आणि मग त्याला काय ते काम करून घ्यायला सांगायचं आहे. आणि इथे मी मावशीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होते, मावशी भिजलाय म्हणून, आणि मला माहीतच नव्हतं घरात पाणी शिरलं आहे. आणि इथे आमची अवस्था बघून मावशीसुद्धा कामाला लागल्या. दीप्ती आणि मावशी बेडरूममधलं पाणी क्लीन करत होते आणि मी दुसऱ्या बेडरूममधलं पाणी क्लीन करत होते. आणि अशा प्रकारे थोडा पाऊसही कमी झाला आहे, त्यामुळे पाणी यायचं थोडंसं बंद झालं आहे. आणि घरात ही अवस्था आहे. तर बाहेर काय आहे ते बघूया म्हणून आम्ही बाहेर गेलो, कारण आमच्या सोसायटीच्या बाजूला अशी छोटी छोटी घरं बांधून राहतात लोक. तर अशा पावसामध्ये त्यांचं काय होत असेल. तर इथे बघा सोसायटीच्या आतसुद्धा पाणी आलं आहे बघा कॉरिडोरमध्ये. आणि ही बघा ही छोटी घरं मी म्हणत होते तुम्हाला, कसं पाणी यायचं राहील सांगा. किती जर प्लास्टिक बांधलं, किती जरी लाकडी काम असलं तरी पण पाणी आतमध्ये येणारच ना. वाईट वाटतं असा विचार करून की लोक अशा प्रकारे सुद्धा जगतात. आपण खरंच खूप लकी आहोत का आपण स्लॅबच्या म्हणजे पक्क्या घरात राहत आहोत. इथे खाली पावभाजी पाणीपुरीचा स्टॉल आहे, तर त्यांच्या वस्तूसुद्धा बघा काही वाहून गेल्या होत्या, ते परत घेऊन येत आहे. टेबल, खुर्ची आणि मोठं पातेलंसुद्धा. आणि त्याचं एक पाणीपुरीचा एक सेटअप असतो ना स्टीलचं पूर्ण, नाही का, त्याला गॅस वगैरे असतो बघा. हे बघा इथे दिसेल, त्याला काय म्हणतात ते मला माहीत नाही. हे बघा इथे दिसेल मोठीची मोठी मशीन टाईप असते ते बघा, ती सुद्धा जागेवरून हल्ली आहे आणि पूर्ण बाहेरपर्यंत आली आहे फुटपाथवर. आणि बरंच सामान त्यांचं उलटं पडलेलं आहे. अशा प्रकारच्या मुसळधार पावसानंतर थोडंसं ऊन आलं आहे, म्हणजे सगळी लादी वगैरे सुकलेली आहे. तर मग मला लादी पुसून घ्यायची आहे, पण आम्ही दमलो होतो म्हणून एक आंबा खाऊन घेतला सगळ्यांनी मिळून. पाण्याच्या भीतीने इथले सगळं सामान हलवलं आहे. तुम्हाला माहीत असेल ते नवीन प्लास्टिकचं बुक्सचं कपाट मी ठेवलं होतं इथे, तेही हलवलं. सगळं लाकड्या वस्तू बाहेर नेऊन ठेवल्या. आणि इथे बघा बाहेरचं वातावरण बघा किती छान झालं आहे, एकदम हिरवीगार झाडं, पाणी, एकंदरीत वातावरण खूप छान झालं आहे. पण मी हे घरात बसली आहे म्हणून म्हणत आहे, ज्यांना बाहेर जायचं असतं कामानिमित्त, बाहेर प्रवास करायचा असतो अशा पाण्यातून, अशा वातावरणातून, त्यांच्यासाठी खरंच हे स्ट्रगल आहे. आणि इकडे बघू शकता बघा रोडवरचं पाणी आहे तसंच आहे, अजून ओसरत नाही आहे, पण हळूहळू ओसरेल ते. पण चांगलाच मोठा पाऊस येऊन गेला आहे. इथे पावसामुळे लाईट्स गेल्या होत्या आणि मुलांनी बघा कुठून चार्जिंगचा फॅन शोधून काढला आहे, ज्याला चार्जिंगही नाही. या मुलांना कधी काय सुचेल ना आणि कधी कोणती वस्तू शोधून काढतील ना याचा काही नेमच नाही. हा फॅन कुठे हे मलाही लक्षात नव्हतं, पण ह्यांना बरोबर लक्षात, ह्यांनी जाऊन बेड खोलून आणि शोधून आणला आहे आणि त्याच्यासोबत आता टाइमपास चालू आहे. यानंतर मुलांना भूक लागली होती, त्यामुळे त्यांनी घरात फ्रेंच फ्राईज तळायची ऑर्डर सोडली आहे, कारण पावसात गरम गरम आणि असं तळलेलंच खाऊ वाटतं. काय माहिती काय कॉम्बिनेशन आहे, पण भजी वगैरे याचीच आठवण येते. आता मिस्टर घरी नाही आहेत म्हणून भजी नाही आहेत आणि हे फ्रेंच फ्राईज आहेत. जर मिस्टर घरी असते तर भजीचाच कार्यक्रम झाला असता, तोही वेगवेगळ्या भजीचा, एका भजीवर भागत नाही. कांदा भजी वेगळी करायची, बटाटे भजी वेगळी करायची. पाऊस धो चालू होता आणि ही मशीन बाहेर आहे किचनच्या गॅलरीमध्ये, तर त्याच्यावर अगदी आंघोळ घातल्यासारखं पाणी पडत होतं. आणि मला काय सुचेच ना, म्हटलं मशीन बंद पडली तर कसं होणार, काय होणार. मी पटकन प्लास्टिक एक शोधून काढलं आणि त्याच्यावर टाकलं होतं, तर ते उडून वाऱ्याने साईडला झालं, म्हणजे ते त्याच्यावर बसतच नव्हतं. आणि हे बघा इथे लाईटीचंही काम चालू आहे. इथे एक छान आहे की लाईट अर्ध्या तासाच्या आत येते, काही प्रॉब्लेम होऊ दे. मशीन पुन्हा पावसात भिजू नये म्हणून मी अशा प्रकारची रॅपच करून ठेवते आता, कारण पाऊस कधीही पडेल. इथे मी आता लादी पुसून घेत आहे, कारण ऊन पडलं आहे तर लादीही सुकेल फटाफट. आणि सगळं ते पुसल्यामुळे सगळं कचरा इकडे तिकडे झाला आहे, तर पटापट मी स्वच्छ करून घेते. हे पावसाच्या गडबडीमुळे जास्त शूट करता आलं नाही. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.